नमस्कार मित्रांनो. काय वाटलं असेल त्या बिचाऱ्या राजा रघुवंशीला? लग्न झालंय, आनंद वाटला असेल, बायको भेटली, खुश झाला आणि हनीमून करण्यासाठी इंद्रवरून तो मेघालयला गेला. त्याच्या मनात अशी कल्पनाही नसेल का मी मरेल किंवा माझं काय होईल. अशा हिरव्या हिरव्या गार असे डोंगर, अशा नद्या खोऱ्या आणि मेघालय सगळ्या ठिकाणी ते हिंडतोय पावसाचे दिवस. आणि मित्रांनो, त्याच्या मनात अशी येऊशी सुद्धा शंका नसेल का माझं काहीतरी होईल. पण त्याची संग लग्न केली तिची बायको सोनम, तिच्या मनात काय पाप आले आणि तिचं त्याच्याच वडिलांच्या हाताखाली काम करणारा नौकर राज, त्याचं नाव राज आहे, आडनाव का आपल्याला माहीत नाही, त्याच्या संग तिचं अफेअर होतं. तर तिने मग ह्या गोष्टीची कल्पना पाहिली, बाबा आपण एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त काय करायचं. तिला का कोणीतरी बळजबरी लग्नाला लावलं होतं का, कोणी तिच्या मुंडकीवर चाकू ठेवला होतो, लग्नच कर असंच होईल, असं काही घडलं नाही. पण मित्रांनो, हा मेंदू प्रत्येकाला देवाने दिला आहे, पण त्या मेंदूपासून काय चांगला विचार करायचा हे लोकांना समजत नाही. तर त्या नालायकाने, त्या बायाने त्या बिचाराचा त्याच्या अफेअर असलेल्या मुलासंग हात मिळवणी करून 14 लाखाची सुपारी देऊन त्या बिचाराचा जीव घेतला. आज त्याच्याजवळ त्याच्या मनात काय शंका आली बिचारा, त्याला ज्यावेळेस मारण्याची स्थिती असेल त्यावेळेस त्याच्या मनाला किती वेदना झाल्या असेल याचा तुम्ही थोडा अभ्यास करा मित्रांनो. इतके वाईट प्रवृत्तीचे लोक ह्या जगात आहेत. कोण कोणाचं काय करेल हे सांगता येत नाही. मागंसुद्धा अशी एक घटना घडली होती का त्या बायाने तिच्या नवऱ्याची तुकडे तुकडे करून त्या तिपडात टाकले, त्याच्यात सिमेंट ओतलं आणि एका प्रियकरासंग पळून गेली. प्रियकर अशी भिकारी होती, दिसायलाही चांगले नव्हते, रूप नाही, रंग नाही, त्यांना काही ढंग नाही. पण आजकाल मुलींना असेच मुलं आवडतात, व्यसनी, गांजा पिणारे, दारू पिणारे असेच मुलं आवडतात. त्यामुळं ह्या जगाचं इतकं वाईट चाललंय. त्या बिचाराला राज रघुवंशीला अशा मनात ही कल्पना नसेल का माझा इतका वाईट अंत होईल, असं त्याला वाटलंही नसेल. मी ज्या बायकोसंग लग्न केलं ती माझा जीव घेईल असं त्याला कल्पनाही नसेल. पण बिचारा आज ह्या 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 जगातून नाहीसा झालेला आहे. म्हणजे कोण काय करेल काय नाही करेल काय सांगताच येत नाही मित्रांनो. त्यामुळं सावध राहा, सावध राहा, सावध जगा. का कधी काही होईल ही कोणीही सांगू शकत नाही. आज त्या बिचाराची गती स्थिती असताना